कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलपासून KMT कार्यशाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यालगतचा रस्ता अनेक ठिकाणी खचलाय. रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्यानं हा मार्ग अधिक धोकादायक बनला असून विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय नाल्यालगत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, घरातील टाकाऊ साहित्य, प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकला जात असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, जड वाहनं आणि रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते. हा रस्ता खचल्यानं मोठा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसामुळे रस्त्याची आणखी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करून परिसरातील कचऱ्याची साफसफाई करा, अन्यथा रस्ता तरी बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. हा शास्त्रीनगर ते जवाहरनगरला जाणारा रस्ता आहे. ॲस्टर आधारच्या जवळ छोटा एक पूल आहे. त्या पुलाजवळ रस्ता खचलेला आहे. गेली 1 वर्ष झाली हा रस्ता खचलेल्या स्थितीत आहे. तिथं अपघात होण्याची शक्यता जास्त असून कितीतरी वेळा प्रशासनाला तोंडी सांगितलेलं आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रत्येकजण सीमावादासारखं 2 नंबर विभागीय कार्यालयाला जावा, 3 नंबर विभागीय कार्यालयाला जावा अशा पद्धतीने उत्तरं देत आहेत. आजपर्यंत इथं कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावलेले नाहीत. पाऊस चालू होऊन जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेलेले आहेत. तरी इथं बॅरिकेड नाही, काय नाही. रस्ता 40% जास्त खचलेला असून इथं अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तरी सदर प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज तुमच्या माध्यमातून मला पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत ताबडतोब इथं रस्त्याचं काम चालू करून हा रस्ता करावा, अन्यथा हा रोड कायमस्वरूपी बंद करावा हे आमच्याकडनं सांगणं आहे प्रशासनाला. रुग्णालय परिसरातील हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्यानं महापालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देणार याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.